सिरसीत खुलेआम हजारो झाडांची कत्तल, शासन गप्प, माफिया ॲक्टिव्ह. वनविभाग झोपी, 2 ट्रकभर झाडं रवाना. निसर्गाची हत्या थांबवा. झाडांची कत्तल ही राष्ट्रद्रोहासमान. सौदागर मोहम्मद रफीचा इशारा. वनविभागाची भूमिका संशयास्पद. कासार सिरसीत हजारो झाडांची कत्तल कुणाच्या आदेशाने? कारवाई नाही तर आमरण उपोषण. कासार सिरसी प्रतिनिधी. निलंगा तालुक्यातील कासार सिरसी गावात पेट्रोल पंपाजवळून सिरसी बसस्टँड मार्गे धाराशिव जिल्हा हद्दपर्यंतच्या रस्त्यालगत हजारो हिरवीगार झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही वृक्षतोड वन अधिनियम 1927 तसेच विविध पर्यावरण संरक्षक कायद्यांना पूर्णतः डावलून केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अवैध वृक्षतोडीचे ठोस पुरावे, GPS लोकेशनसह व्हिडिओ, झाडांची लाकडे भरलेले TS-05 UP 0266 व KA 2507 995 क्रमांकाचे 2 ट्रक आणि रोडवर फेकून दिलेली हजारो झाडांची दृश्ये यासह तक्रार वनसंरक्षक वनवृत्त छत्रपती संभाजीनगर कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी सादर केली असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दोषींवर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास नागपूर येथील वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे ढोल बडवणारेच आज झाडांची कत्तल गप्पपणे पाहत आहेत. ही बाब लोकशाहीस अत्यंत घातक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिष्टमंडळाने दिली आहे. दिनांक 7 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वनसंरक्षक प्रमोद चंद लाकर यांची भेट घेऊन लातूरहून आलेल्या शिष्टमंडळाने सदर प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केली. यावर वनसंरक्षकांनी तात्काळ धाराशिव विभागीय वनाधिकारी किशोर पोल यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून तात्काळ कारवाई करा असा आदेश दिला. तक्रार व्हॉट्सॲप व ईमेलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे आश्वासन खुद्द वनसंरक्षकांनी दिले आहे. पर्यावरणाचे नाश थांबवा. झाडे केवळ ऑक्सिजन देत नाहीत तर ही आपली हिरवीगार श्वास आहेत. या बेकायदेशीर वृक्षहत्येवर जर आता कारवाई झाली नाही तर उद्या उशीर झालेला असेल. तक्रार देताना संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सलमान शेख, उपाध्यक्ष शेख बदरुद्दीन, सचिव फिरोज पठाण, रमेश खताळ, सौदागर हुजैफा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.